नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अभिजित म्हणत असतो की आई, मी एक काम करतो. माझ्या बोटातली अंगठी आहे ना, ती मी विकतो. म्हणजे आपल्याला या रूमचं भाडं भरता येईल आणि डिपॉझिटसुद्धा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की नाही अभि, नाही, तू ही अंगठी विकून अजिबात डिपॉझिट भरायचं नाही आहे. मी माझे दागिने विकणार. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, आई कशाला, मी माझी अंगठी विकतोय ना, तुझे दागिने राहू दे. तेव्हा रागिनी म्हणते, नाही अभि, मी माझे दागिने विकणार. मग त्याच्यातून आपण भाडं पण भरूया आणि डिपॉझिटसुद्धा भरूया. जेव्हा मी ते दागिने विकेन ना, तेव्हा ती आग माझ्या मनामध्ये तशीच धगधगती राहिली पाहिजे. म्हणजे माझी जी काही भावना आहे ना मनामध्ये सुडाची, ती सुडाची भावना तशीच धगधगत राहील आणि मी लवकरात लवकर त्या भूमी आणि आकाशकडून या सगळ्याचा बदला घेईन. त्याच्यामुळे माझे दागिने आपण विकायचे आणि त्याच्यातूनच आपण आपलं घरभारं आणि त्याचबरोबर इथे डिपॉझिट भरूया. तेव्हा इथे रागिनीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, जेणेकरून जे दागिने ते विकणार आहे, ते दागिने तिने कशासाठी विकले, ही आग जी तिच्या मनामध्ये धगधगत राहील की भूमीने तिला घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं आणि तिची परिस्थिती खूपच जास्त बिकट झालेली असते आणि त्यावेळेला ते भाडं भरण्यासाठी तिने ते दागिने विकलेले असतात. हे तिच्या मनामध्ये सतत आता निर्माण होत राहील आणि त्यासाठी तिने स्वतःचे दागिने विकण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे इथे अभिजितसुद्धा काहीच बोलत नाही. जर तुला विकायचं आहेत तर तू विक. त्याच्यानंतरला इथे आता बोलत असतानाच घरामध्ये उंदीर येतात, घुशी येतात. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, अभिजित अरे काय रे हे, आणि ती घाबरते आणि म्हणते, हे बघ अरे घरामध्ये उंदरं फिरतायत. तेव्हा अभिजित ते उंदीरसुद्धा पळवून लावत असतो. त्याचबरोबर इथे चाळकरी आलेले असतात. दारामध्ये उभे राहून रागिनीकडे बघून जोरजोरात हसत असतात. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे, काय चाललंय तुमचं, काय चाललंय इथे, काय करताय? आणि त्या सर्व लोकांना ती तिथून पळवून लावते आणि म्हणते की पुन्हा इथे यायचं नाही हसायला. आणि जात असताना दाराजवळ तिचं लक्ष जातं. तेव्हा त्या भिंतीवरती एक कागद चिटकवून ठेवलेला असतो. तेव्हा रागिनी त्या कागदाकडे बघते. तिला संशय येतो की नक्कीच या कागदावरती काहीतरी लिहिलं असावं. तेव्हा ती कागद काढते आणि त्याच्यावरती जे काही लिहिलं आहे ते वाचत असते. तेव्हा त्या कागदावरती लिहिलेलं असतं की या घरामध्ये एक विश्वासघातकी बाई राहते. या घरामध्ये एक विश्वासघातकी बाई राहते, हे फक्त आणि फक्त भूमीच लिहू शकते. हे रागिनीला माहिती असतं आणि त्यामुळे आता ते सगळं वाचल्यानंतर इथे रागिनीला खूपच जास्त राग येतो. तिचा राग आता पराकोटीला पोचलेला असतो आणि त्यामुळे रागिनी म्हणत असते की भूमी, मी तुला सोडणार नाही आहे. तू जे काही केलेस ना माझ्याबरोबर, त्या सगळ्याची शिक्षा तुला दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तू जो काही माझा अपमान केला आहेस, जी काही मला तू ही शिक्षा दिली आहेस ना, त्या सगळ्याचा तुझ्याकडून मी आता बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतरला इथे आता वाडेकर सोनाराकडे इथे मानसी आणि भूमी दोघीजणी आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते की ताई, आपण या वाडेकर ज्वेलर्सच्या इथे जुन्या दुकानांमध्ये का आलो आहे, आपण त्यांच्या नवीन दुकानामध्ये का नाही गेलो? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आजी म्हणाल्या होत्या की आपल्याला एक आता शकुनाचा दागिना बनवायचा आहे. त्यामुळे आता आपल्याला जुन्या पिढीवरती जावं लागणार आहे. कारण आजी म्हणाल्या होत्या की तो दागिना आपल्याला जुन्या पिढीवरूनच खरेदी करायचा आहे, नवीन पिढीवरून नाही. त्याच्यामुळे आपण इथे जुन्या ठिकाणी आलो आहे आणि यांनीसुद्धा जुन्या ग्राहकांसाठी ही जुनी पिढीसुद्धा चालू ठेवलेली आहे. आपल्याला जे काही खरेदी करायचं आहे ते आज आपण इथूनच खरेदी करायचं आहे. तेव्हा इथे भूमी आणि मानसी दोघीजणी आल्यानंतर तिकडे आता भूमी म्हणत असते की त्यांनीसुद्धा आपल्यासाठी त्यांचं शॉप चालू ठेवलं आहे आणि जेव्हा मी त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की पिढीवरती ते तरी असतील, नाहीतर त्यांचे पुतणे तरी असतील, नाहीतर मुलगा तरी असेल. तेव्हा इथे वाडेकर काका आता स्वतः तिथे बसलेले असतात. ते म्हणतात की या. तेव्हा इकडे भूमी म्हणते, काका कसे आहात तुम्ही, तुम्ही आम्हाला ओळखलत का? तेव्हा इथे वाडेकर ज्वेलर्स म्हणतात की मी तुम्हाला नक्कीच ओळखलं, तुम्ही महाजनांच्या सुना आहात ना, तुमचा फोन आल्यानंतर मी स्वतः इथे आलो. तेव्हा भूमी म्हणते, थँक्यू. तर आता आम्हाला शकुनाचा दागिना घडवायचा आहे. आजीने तुम्हाला फोन केलाच असेल ना?
तेव्हा इकडे आता सोनार काका म्हणत असतात, हो आजींचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की शकुनाचा दागिना घडवण्यासाठी सुना येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना जो आवडेल, जो त्यांना पाहिजे तो दागिना त्यांना द्या म्हणून. तेव्हा इथे आता भूमीला वेगवेगळे लेटेस्ट डिझाईन आता काका दाखवत असतात आणि भूमी त्यातला एक दागिना घेते आणि घालून बघत असते की कसा दिसतोय म्हणून. तेव्हा इथे आरशामध्ये बघत असताना तिचं लक्ष जातं, तर आरशामध्ये आता पाठीमागे रागिनी आलेली असते, त्याचबरोबर अभिजित आलेला असतो. तेव्हा रागिनीचा चेहरा त्या आरशामध्ये दिसतो आणि भूमीला तेव्हा खूप जास्त राग येतो. तेव्हा तिथे अभिजित आणि रागिनी दोघेही आलेले असतात दागिना विकून कॅश घ्यायला. तेव्हा भूमी गळ्यामध्ये हार घालून बघत असते आणि त्याच आरशामध्ये तिला रागिनी आणि अभिजित हे दोघे जण दिसतात. तेव्हा इकडे मानसी आणि भूमी या दोघांनाही आता तिथे रागिनी आणि अभिजित आलेले असतात, त्यामुळे खूप जास्त राग येतो. खरं तर त्या दोघांची तोंडं बघायची सुद्धा त्यांची इच्छा नसते, इतकं घाणेरडं कृत्य जे त्यांनी केलेलं असतं. प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या भावाला, स्वतःच्या वहिनीला आणि भाच्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे आकाशच्या सुदैवाने तो वाचलेला असतो. पण त्याची सुद्धा आयुष्याची 6 वर्ष या बाईने बर्बाद केलेली असतात. त्याच्यानंतरला इकडे रागेने आता स्वतःच लाजलेली असते. त्यानंतरला इथे पौर्णिमा आता भेटायला आलेली असते आपल्या आईला, निलांबरीला भेटायला आलेली असते आणि ती म्हणत असते की आई, भूमीच्या चोरोटीचा कार्यक्रम सुरू करणार आहेत आज. तेव्हा भूमीची चोरोटी भरण्यासाठी तुला आमंत्रण नक्की येईल, पण तू तिथे महाजनांच्या घरी भूमीची चोरोटी भरायला यायचंच नाही. तेव्हा इथे निलांबरी म्हणत असते, अगं पण. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई मी सांगते ना, इकडे तुला आजी आणि आकाश दोघेजणं विचारायला येतील, सांगायला येतील, तुझ्यासमोर हात पसरतील, पण तू अजिबात होकार द्यायचा नाही. त्या सगळ्यांनी मिळून तुझ्या मुलीची काय अवस्था केली आहे माहिती आहे ना तुला, आणि आईंची सुद्धा काय अवस्था करून ठेवली. तेव्हा मी तुला सांगते की अजिबात इथे आकाश आणि आजी जरी आल्या, ते दोघंजणं काही बोलले तरीसुद्धा तू तयार व्हायचं नाही, म्हणायचं की नाही मी येणारच नाही आहे. तेव्हा इकडे निलांबरी म्हणते, बरं बरं ठीक आहे, पण त्या लोकांना राग तर येणार नाही ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, सुडाची आग अशीच माझ्या मनामध्ये धगधगत राहिली पाहिजे. तसंच इथे आता पौर्णिमासुद्धा निलांबरीला सांगत असते की कुणी आलं तरीसुद्धा नाहीच म्हणायचं, अजिबात भूमीची चोरोटी भरायला जायचं नाही, त्यांनासुद्धा इथे कमीपणा दिलाच पाहिजे. तेव्हा इथे डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा पौर्णिमा जाऊन आता घरामध्ये लपून बसते. तेव्हा इकडे आजी आणि आकाश दोघेजण आलेले असतात. तेव्हा निलांबरी म्हणते, या 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 बसा, थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा इकडे आजी म्हणतात, नाही नको नको, आम्हाला पाणी वगैरे काही नको. तेव्हा इथे निलांबरी आता रागातच बसते. तेव्हा आजी म्हणत असतात की तुम्ही का अशा वागताय, तुम्ही नाराजात वाटतं, रागवले आहेत का आमच्यावरती. तेव्हा इकडे आता निलांबरी म्हणत असते, रागवू नाही तर काय करू, अहो तुम्ही जे काही वागलेत माझ्या मुलीबरोबर हे सगळं मी कसं विसरू, आणि तुम्ही तिच्या सासूला तर घरातून बाहेरच हकलून दिलंत, त्या कुठे आहेत काय माहिती, म्हणजे तुम्ही त्यांना चांगलीच शिक्षा दिलेली दिसते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की तो आमच्या घरातली गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल मला आता काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इकडे निलांबरी म्हणते, असं कसं बोलायचं नाही आहे, अहो तुम्ही त्यांना घरातून हाकलून दिलंत आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा काल रात्री तुम्ही सगळ्यांसमोर पकडलंत आणि त्यांनासुद्धा तुम्ही कानाखाली मारून घरातून जायला सांगितलं. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अच्छा म्हणजे घरातली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचले, तर मग हे सुद्धा पोहोचलं असेलच ना, की माझ्या मुलीने आणि इथे अभिजितने काय घरामध्ये केले हे सुद्धा तुमच्या मुलीने तुम्हाला सांगितलं असेल का नाही सांगितलं ते सगळं. तेव्हा इकडे निलांबरी आता गप्प बसते आणि म्हणते, नाही नाही, मला माझ्या पुन्नूने काही नाही सांगितलं आहे. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की हे बघा, सांगितले की नाही सांगितले आम्हालासुद्धा माहिती आहे आणि तुम्हालासुद्धा. मी फक्त एवढंच इथे सांगायला आलो आहे की आम्ही भूमीची इथे ओढभरणी करतो आहे, ते सुद्धा चोर ओढभरणी आहे. त्याच्यामुळे मला इथे तुम्हाला बोलवायला यावं लागलं, कारण तुम्ही भूमीची आई आहात आणि चोरोटीचे कार्यक्रम हा भूमीच्या आईशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही आई आहात, तुम्हालाच ही ओटी भरावी लागणार आहे आणि भूमीला आणि तिच्या बाळाला आशीर्वाद द्यावा लागणार आहे. तेव्हा तुम्ही याल ना. तेव्हा निलांबरी म्हणते, अजिबात नाही, मी तिथे येणार नाही आहे. अहो तुम्ही त्या भूमीमुळे माझ्या मुलीचे काय हाल केलेत, माझी पुन्नू एकटी पडली, आता तिच्या सासूला घरातून हाकलून दिलत ना,
मग आता मी येऊन तिथे काय करू? मी येणार नाही आहे भूमीची चोरोटी भरायला, कळलं का तुम्हाला? तेव्हा इकडे आता आजी आणि आकाश यांना तिच्या बोलण्याचा खूपच जास्त राग येतो. तर इकडे आता अभिजित आलेला असतो आणि रागिनी आलेली असते. त्यांना दागिना विकायचा असतो आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे असतात. तेव्हा इकडे आता अभिजित म्हणत असतो की आई चल आपण इथून जाऊया. तेव्हा रागिनी म्हणते नाही, आपण दुसरीकडे नाही जाऊ शकत, कारण आपण इथेच दागिना बनवला आहे आणि इथेच जर दिला ना तर आपल्याला त्याच किमतीमध्ये दागिना विकता येईल आणि पैसे घेता येतील. तेव्हा इकडे वाडेकर ज्वेलर्स बोलत असतात की या रागिनी मॅडम या, तुम्हाला दागिना विकून कॅश हवी होती ना, तर तुम्ही माझ्याकडे द्या, मी तुम्हाला या दागिन्याची आहे तेवढी कॅश देतो. त्याच्यानंतरला भूमी आता दागिने बघत असताना ती आता त्याच हाराला हात लावते, जो हार इथे विकायला आणलेला असतो तो सुद्धा रागिनीने. तेव्हा इकडे भूमी त्या हाराकडे बघते आणि म्हणते की वाडेकर सर एक काम करा, मी जो सिलेक्ट केला आहे ना हार तो बाजूला ठेवा आणि हार मला तुम्ही द्या. तेव्हा इकडे सोनार म्हणत असतात पण मागे तर तुम्ही आता हा हार खरेदी केलात ना, मग ह्या विकत असलेला हार तुम्हाला कशाला बरं हवा आहे? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आहे कसं आहे ना काका, आम्हाला शकुनाचा हार खरेदी करायचा होता, पण आता आमच्या घरची लक्ष्मी इथे बाजारामध्ये आली आहे आणि बरोबर की नाही, त्याच्यामुळे मला हा हार घ्यायचा या कारणाने, कारण त्याला मला परत माझ्या घरी घेऊन जायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते पण मला माझा हा हार तिला विकायचा नाही आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की का विकायचा नाही आहे? तुम्ही हा हार विकण्यासाठीच इथे आणलाय ना, त्या बदल्यामध्ये तुम्हाला कॅश हवी आहे. मग आता मी कुठला हार घ्यायचा, कुठला हार घ्यायचा नाही, हे सर्वस्वी माझं मी ठरवणार आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा इकडे भूमीने आता त्या हाराची किंमत वसूललेली असते. तेव्हा इथे खूप सारे पैसे पण तिला दिलेले असतात. तर इकडे भूमी आता तोच हार खरेदी करते जो रागिनीने त्या ठिकाणी दिलेला असतो, जेणेकरून तो हार तिच्या घरच्या लोकांचाच असतो, म्हणजे तिच्या सासूचा, तिच्या आईचा, आजी सासूचा. त्यांनीसुद्धा हा हार गळ्यामध्ये घातला असेल. तो फक्त हार नाही आहे, तर त्याच्यावरती आशीर्वाद आहे, प्रेम आहे, इमोशन्स आहेत. तर रागिनीला एवढं कळत असतं तरीसुद्धा तिला वळत का नसतं ते अजिबातच कळत नाही. त्याच्यानंतरला इकडे भूमी आता रिलॅक्स करत असते. भूमी आकाशला आता म्हणत असते की आकाश हा बघ, हा हार घेऊन येते रे मी. तेव्हा इकडे सोनाराला ती म्हणत असते की या हाराची जी काही किंमत असेल ना तुम्ही माझ्याकडून घ्या आणि हा हार त्यांच्याकडून घेतला, त्यांना आता पैसे द्या. तेव्हा इथे खूप चांगल्या घसघशीत किमतीमध्ये हार विकलेला असतो. त्यानंतरला इकडे रागिनी म्हणत असते की तू हार घ्यायची गरज नव्हती. भूमी म्हणते का गरज नव्हती? मी हाच हार घेणार. माझ्या घरच्या लक्ष्मीला तुम्ही बाजार दाखवलात ना, मग आता बाजार तुम्ही दाखवलात तर आता ती जबाबदारी माझी आहे ना, की कुठला बाजार घरी घेऊन जायचा आणि कुठला इथे ठेवायचं. तेव्हा इकडे आता तोच हार काकांनी वजन वगैरे करून आता विकत घेतलेला असतो आणि त्याची किंमत इथे आता दिलेली असते, ती सुद्धा भूमीला. तेव्हा भूमी आणि मानसी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा नीलांबरी म्हणत असते मी अजिबात येणार नाही आहे भूमीची चोरोटी भरायला, आणि तसंही ती माझी मुलगी पण नाही आहे, त्यासाठी मी काय येऊ? तेव्हा नीलांबरी म्हणते की मी नाही येणार. तेव्हा भूमी म्हणतो मग ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं आहे ना, मग नका येऊ तुम्ही, पण मग पुढे जे काही होईल ना त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुम्हाला भूमीची चोरोटी भरायला यायचं नाही आहे ना, नाही ठीक आहे तुम्ही नका येऊ, आतापर्यंत मला जे करायचं नव्हतं ते तुम्ही मला आता करायला लावतायत. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की अथर्व ये त्या 2 बॅगा घेऊन ये. तेव्हा अथर्व आता 2 बॅगा घेऊन येतो. नीलांबरी म्हणत असते की जावई बापू हे सगळं काय आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो नाही कसं आहे ना, उद्या भूमीची चोरोटी नाही आहे, आज भूमीची चोरोटी भरायची होती, म्हणून आम्ही तिघेजणं तुम्हाला स्वतः इथे बोलवायला आलोत, पण तुम्हाला आमचं बोलणं ऐकता येतच नाही आहे, बरोबर ना? मग त्यासाठी मी पौर्णिमेच्या 2 बॅगा इथे घेऊन आलो आहे. तुमच्या लेकीला पौर्णिमेला तुम्ही आता इथेच ठेवा, कारण तुम्ही भूमीबरोबर असलेले तुमचे सगळे नाते तोडलेले आहेत ना. मग आता आम्हीसुद्धा तुमचा जावई अभिजित आणि तुमची मुलगी पौर्णिमा हिच्याबरोबर सगळे नाते आम्ही तोडतोय. आम्हाला तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आहे. अहो तुम्हाला माहिती नाही आहे का, तुमचा मुलगा आहे ना, तो आमची गुन्हेगार आत्या आहे ना, तिचा मुलगा आहे, तिला मदत करणारा अभिजित आहे. पौर्णिमासुद्धा आमच्या गुन्हेगार करणाऱ्या आत्याला मदत करत होती, तरीसुद्धा आम्ही त्या दोघांना घरामध्ये ठेवलं होतं, बरोबर की नाही? इकडे अथर्वला आता विचारतो. अथर्व म्हणतो अगदी बरोबर आहे. इकडे मी नेहमी तिच्यासाठी सोन्याचं काहीतरी बाजूला ठेवायचो.
तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की तुमच्या मुलीच्या बॅगा आहेत, तुमच्या मुलीला इथेच ठेवा. भूमीची चोरोटी भरायला यायची गरज नाही आहे, ते आम्ही आमचं बघू, आम्ही मॅनेज करू. पण तुमच्या मुलीला आता आमच्या घरामध्ये जागा नाही आहे. तेव्हा नीलांबरी म्हणत असते, अहो जावई बापू, अहो काय करताय तुम्ही, किती रागवताय तुम्ही माझ्यावरती. हे बघा, अजिबात तुम्ही आता आमच्यावरती रागू नका. काय तुमची इच्छा आहे. तर पौर्णिमेला आता कळलेलं असतं की जर मी आता बाहेर आले नाही तर इथे आई पूर्णपणे फसेल. कदाचित माझ्या बॅगा इथे ठेवून घेईल आणि म्हणेल की ठीक आहे, माझी मुलगी माझ्याकडे राहील. पण इथे आता पौर्णिमा लगेचच बाहेर येते. नीलांबरी आधी म्हणत असते की असा राग मनामध्ये ठेवू नका. मी कुठे नाही म्हणाले, मी फक्त बोलले की मला जमणार नाही म्हणून. पण मी येईन ना, भूमी माझी मुलगी आहे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा येते आणि म्हणते की हे काळजी करू नका तुम्ही आकाश भाऊजी. अहो तुम्ही सगळेजण इथे काय करताय. तेव्हा आकाश म्हणतो, काय करताय म्हणजे, आईनं आमंत्रण द्यायला आलो होतो, आज भूमीची चोरोटी भरायची आहे ना, तेव्हा मला आता इथे आमंत्रण आलेलं आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते, मी नक्की येईन, तुम्ही काळजी करू नका. पौर्णिमासुद्धा तेच म्हणते की भाऊजी अहो आई येईल ना, माझ्या बॅगा कशाला आणल्यात, तर तुम्ही घरी घेऊन जा बरं. तेव्हा नीलांबरी म्हणते की पुन्नू, मला खोटं बोलायला सांगत होतीस पण मीच तोंडावरती पडले ना, तेव्हा माझ्या पाठीमागे माझी इथे निंदा करू नका, विनाकारण माझ्यावरती आरोप करू नका. नाहीतर मग जी ही अवस्था आली आहे ना तुमच्यावरती, त्याच्यापेक्षा बिकट अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा मी तुम्हाला सांगत असते की आता तरी सुधारा, जे काही करताय ना ते थांबवा. तेव्हा इथे मानसीने आता तोच हार खरेदी केलेला असतो, जो हार त्या ठिकाणी रागिनी विकायला आलेली असते. त्यामुळे इथे अभिजितच्या मनामध्ये आणि रागिनीच्या मनामध्ये भूमीबद्दल अजूनच तुडाची भावना निर्माण झालेली असते. त्यानंतरला इकडे आता रागिनीसुद्धा त्याच्याकडे बघत बसते, कारण तिला माहिती असतं की इकडे भूमीचं आता वागणं हे खूपच जास्त अति होत चालले आणि त्याचा आमच्यावरती दुष्परिणाम होतोय. तर पुढील भागामध्ये इथे अभिजित आणि रागिनी दोघेजण बाहेर इस्तो करून आता शेकत बसलेले असतात. दोघेजण छान शेकत असतात आणि मनामध्ये सुडाची भावना तशीच निर्माण करत असतात. त्यानंतरला इकडे आता अभिजित म्हणत असतो की घरामध्ये कितीही मोठं संकट आलं, वादळ आलं, तरीसुद्धा इथे सण सगळे साजरे होणार, बरोबर की नाही. तेव्हा भूमी म्हणते, हो अगदी बरोबर आहे, कारण हे सण तिवार असतात ना, ते सुख दुःख विसरायला असतात. कारण ताटामध्ये जे काही येईल ना, ते आनंदाने खायचं असतं, अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते. त्याच्यामुळे आता गोडामध्ये सुद्धा बनलं सगळं आणि जेवणातसुद्धा छानच सगळं बनले. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही खा. पण इथे सण सुख दुःख विसरण्यासाठीच असतात आणि तेच आपण करायचं आहे. तेव्हा इकडे आता सगळ्यांना ती भाजी चपाती वाढते, गोडामध्ये खीर केलेली असते. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की माझ्या आईला खीर आवडते म्हणून इथे खीरसुद्धा गेली आहे का. तेव्हा इथे जेवण वाढत असताना तो स्वतःच्या आईचं ताटसुद्धा बाजूला भरून ठेवतो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे हे काय करतोयस तू अभिजित. तेव्हा अभिजित म्हणतो की आजी, आईचं ताटसुद्धा लावतो मी जेवणाचं, मला खात्री आई एक ना एक दिवस या घरी नक्की येईल. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हे काय बोलतोय तू अभिजित, आई इथे एक ना एक दिवस नक्की येईल असं वाटतंय का तुला. पण मी अजिबात तिला या घरामध्ये कधीच येऊ देणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव.